तर मढीच्या जत्रेतला मुस्लिम समाजाकडनं हिंदूंनी खरेदी करू नये हा मुद्दा तापलेला होताच आणि त्याचीच री ओढत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींनी किल्ले शिवनेरीवर एक वादग्रस्त विधान केलं। जागा विकताना कोणाला विकता, नारळ फुलवाले, गरब्यात डान्स करणारे, खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्याची रूपरेषा पाहून कोणाकडनं खरेदी करायचं हे ठरवा, तरच आपण वाचणार आहोत। हिंदू राष्ट्र बनवण्याची ही शेवटची आणि उत्तम संधी आहे, पण हे एकटे मोदी नाही बनवणार असं म्हणत छत्रपती शिवरायांना मावळ्यांनी जशी साथ दिली तशी साथ द्यायला हवी असं वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केलंय आणि त्यांच्याच या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मेधा कुलकर्णींनी शिवनेरीवरनं एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। दुकानदारांची रूपरेखा पाहूनच त्यांच्याकडनं विकत घ्यायचं की नाही हे ठरवा असं त्या म्हणाल्या। प्रत्येक ठिकाणी अशी माणसं राहतात, कोणीही नवीन आलेला, कुठून आला, काय आला माहिती घ्या। आपली जागा विकताना कोणाला विकताय, जास्त पैशासाठी, कोणी जास्त ऑफर देऊन ती विकत घेताय का घेताय याच्या पाठीमागचा हेतू जाणून घ्या। फळवाले, नारळवाले, फुलवाले, गरब्यामध्ये डान्स करणारे, खोटा खोटा तात्पुरता टिळा लावलेले, या सगळ्यांची पाठीमागची रूप ओळखा, कोणाकडनं खरेदी करायचं हे ठरवा। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, अगदी बरोबर आहे। भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांमुळे वारंवार चर्चेत असतात। यावेळी देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आणि हे वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते किल्ले शिवनेरीवरून केलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला जातो, या कार्यक्रमादरम्यान त्या बोलताना दिसत आहेत आणि या दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की जागा विकताना कोणाला विकता, नारळ फुलवाले असतील किंवा गरब्यात डान्स करणारे, खोटा खोटा टिळा लावणारे, या सगळ्यांच्या पाठीमागची जी रूपरेखा आहे ती पाहून कोणाकडून खरेदी करायची हे ठरवा, तरच आपण वाचणार आहोत। हिंदू राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी आहे, पण मोदी हे एकटे करणार नाहीत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे मावळ्यांनी साथ दिली तशीच सर्वांनी साथ द्यायला हवी, हे असं सगळं वक्तव्य केल्यानंतर आता या वक्तव्याच्या नंतर सोशल मीडियावर हे सगळं वक्तव्य व्हायरल होते आणि संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, मात्र नेहमीच वारंवार असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मेधा कुलकर्णींनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या शिवनेरीवर जन्म झालेला आहे त्या शिवनेरीवरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचं सध्या पाहायला मिळते आणि यामुळे नवीन वाद निर्माण होण्याचं देखील शक्यता आता वर्तवली जाते। सौरभ, निश्चितच अजिंक्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।